विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, क्लास 10 मॅथ 1 याच्यातलं चॅप्टर नंबर 1 आज आपण सुरुवात करणार आहोत. आणि मित्रांनो, माहितीच आहे तुम्हाला चॅप्टर नंबर 1 चं नाव काय? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. फर्स्ट ऑफ ऑल, we analyze each and every word of this chapter. Now, first word is linear. And what is the meaning of linear? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर? मित्रांनो, तसे लिनियर आणि इक्वेशन हे दोन्ही शब्द सोबत घेतले तरी चालतात, पण लिनियर, द मिनिंग ऑफ लिनियर इज डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म. डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इज इक्वल टू किती सांगा? 1. डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इज इक्वल टू 1. इट इज कॉल्ड लिनियर. आणि मित्रांनो, कोणतंही इक्वेशन लिनियर असण्यासाठी पहिली कंडिशन आहे डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इक्वल टू 1. ही झाली पहिली कंडिशन. नो, व्हॉट इज द सेकंड वर्ड? सेकंड वर्ड इज इक्वेशन. इक्वेशन आपल्याला माहिती आहे, LHS इक्वल टू RHS. टू म्हणजे टू व्हेरिएबल्स. आपल्याला माहिती व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही ते आपण घेतो, आणि आपले आवडते व्हेरिएबल्स कोणते? XY चे. नाउ स्टुडंट्स, वी विल लुक द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जनरल फॉर्म AX प्लस BY प्लस C इक्वल टू G. आपल्या या पुस्तकामध्ये हे त्याचं जनरल फॉर्म दिलेला आहे, पण उदाहरणामध्ये हा प्लस C बऱ्याच वेळेला LHS च्या ऐवजी RHS ला येतो, तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तो जर LHS ला रिअल नंबर असेल तर RHS ला रिअल नंबर होणार आहे. सो व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इक्वल टू 1. नंबर 2, कोइफिशियंट A, B, C बिलॉंग्स टू R, रिअल नंबर पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे A अँड B म्हणजे दोन्ही एकदाच 0 नको. दोन्हीपैकी एकतर A किंवा B 0 असेल तर चालेल, पण दोन्ही 0 नको. या दोन कंडिशन झाल्या. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1च्या पेज नंबर 1 वर आता ही ऍक्टिव्हिटी दिली आहे, आणि आपण हे 7 उदाहरणं सॉल्व्ह करणार आहोत. आणि पुस्तकामध्ये फक्त यस किंवा नो असं उत्तर लिहावं अशी अपेक्षा आहे, पण आपण कारण पण लिहू. आपल्याकडे 2 कारण आहेत. पहिलं डिग्री, दुसरं A अँड B बोथ मस्ट नॉट बी इक्वल टू 0. पहिलं उदाहरण पाहू मित्रांनो. चला, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? 4m m रेस टू 1 n रेस टू 1 m रेस टू 1 n रेस टू 1 म्हणजे काय झालं? डिग्री इक्वल टू 1. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? 4. द व्हॅल्यू ऑफ A इज 4. व्हॅल्यू ऑफ A इज 4. व्हॅल्यू ऑफ B इज 3. दोन्हीही एकदा 0 नको. A अँड B नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. मराठीत अर्थ पुन्हा सांगतो. A आणि B दोन्हीही 0 नको. दोन्ही 0 झाले की सगळं 0 होऊन जाईल, आणि म्हणून दोन्ही 0 नको. दोन्हीपैकी एक 0 असेल तर चालेल. चला मित्रांनो, पहिल्याचं उत्तर यस आलं. आता आपण दुसऱ्याकडे जाणार आहोत आणि कारण पण लिहिणार आहोत. क्वेश्चन नंबर 2, पहिला टर्म 3x² x² आणि व्हेरिएबल टर्मचा इंडेक्स किती आला? 2. डिग्री म्हणजे व्हेरिएबलचा इंडेक्स, ही झाली डिग्री 2. आणि पहिलीच कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली, आणि म्हणून इथं उत्तर काय येणार? आता त्याचं उत्तर येणार नो. व्हॉट इज द आन्सर? नो. कारण लिहायचं डिग्री नॉट इक्वल टू 1. सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला मित्रांनो, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. आता 2 कंडिशन, डिग्री 1, A आणि B दोन्हीही एकाच वेळेला 0 नको. चला क्वेश्चन नंबर 3, √2x. पहिले पाहू आता. x रेस टू 1 y रेस टू 1. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इक्वल टू 1. डिग्री ऑफ व्हेरिएबल टर्म इक्वल टू 1. चला आता सेकंड कंडिशन पाहू.
सेकंड कंडिशन हा झाला √2 चालतो आपल्याला, -√5 चालतो, 16 चालतो. फक्त हे दोन्हीपैकी दोन्ही शून्य नको. चला दोन्ही शून्य नको. A and B both are not equal to 0. So what is the answer of this? Yes. What is the answer? Yes. So answer is yes. चला याचं उत्तर लिहिणार आहोत आपण यस. काय उत्तर आहे? यस. आता आपल्याला पुढच्या क्वेश्चनकडे जायचं मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 आणि खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4. पहिला टर्म आला 0x x⁻1. दुसरा टर्म आला 6y y⁻n. आणि मग इथं काय झालं? डिग्री इक्वल टू 1. पहिली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आता इथं आलं a = 0, b = 6. चालतो आपल्याला. फक्त इथं b = 0 नको. दोन्हीपैकी एक शून्य असतात चालतो. a and b both not equal to 0. both not equal to 0. दोन्हीपैकी एक शून्य असेल तर चालेल आणि म्हणून याचं उत्तर आहे यस. व्हॉट इज द आन्सर? यस. चला मित्रांनो आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. व्हॉट इज द नेक्स्ट प्रॉब्लेम? पुढचं उदाहरण पाहूया आता मित्रांनो. क्वेश्चन 5. चला पहिला टर्म आला x⁻1 y⁻1 म्हणजे इथे लिहिणार डिग्री इक्वल टू 1. आता a ची व्हॅल्यू किती पहा? 0.3. b ची व्हॅल्यू किती आहे? 0. a 0.3, b 0. दोन्हीपैकी एक 0 असतात चालतो. दोन्ही 0 नको. a and b both not equal to 0. both not equal to 0. चला म्हणून याचं उत्तर काय? यस. व्हॉट इज द आन्सर? यस. चला मित्रांनो पुढे जाऊया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ मित्रांनो. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मित्रांनो इथं काय झालं की हा 4/x x आला डिनॉमिनेटरला, आपल्याला x पाहिजे न्यूमरेटरला. आणि म्हणून आपण काय करू? कारण जनरल फॉर्म काय? ax + by + c = 0. हा x आपल्याला पाहिजे न्यूमरेटरला. आपण याला न्यूमरेटरला आणू. 4x हा जो +1 आहे त्याचं काय होईल? -1. आणि मित्रांनो 4x तसंच 5 y⁻1 = 4. आणि डिग्री किती आली? -1 आली. डिग्री किती आली? -1. आपल्याला किती पाहिजे? 1. डिग्री इज नॉट इक्वल टू 1. डिग्री इज नॉट इक्वल टू 1. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नो. नो. व्हॉट इज द आन्सर? नो. चला मित्रांनो तुम्ही थोडं सिस्टमॅटिक आपल्या वहीमध्ये चार्ट बनवून व्यवस्थित लिहायचं आहे. चला क्वेश्चन नंबर लास्ट 4. चला तुम्ही तुमचं काय उत्तर आहे सांगा मला एकदा. युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 4xy 4xy x चा इंडेक्स 1 y चा 1 दोघांचं ऍडिशन केलं तर 1 + 1 म्हणजे डिग्री किती झाली? 2. आपल्याला किती पाहिजे? 1. म्हणजे सरळ नो. डिग्री 2 आली, आपल्याला पाहिजे होती 1. मग लिहिणार आपण नो. आणि इथं काय लिहिणार? डिग्री नॉट इक्वल टू 1. नॉट इक्वल टू 1. त्या प्रकारे मित्रांनो आपण 7 उदाहरणं सोडवलेली आहेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे गणिताचा यशस्वी होण्याचा पासवर्ड आहे. आणि म्हणून हे उदाहरण तुम्ही 2दा-3दा सोडवा. मित्रांनो आता आपण वर्ग 9वर आधारित 1.1 कडे जाणार आहोत आणि आपण उदाहरणं सोडवू. विद्यार्थी मित्रांनो आपण आता डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन पाहिलेली आहे. आता आपण 1.1 कडे जाणार आहोत. आणि मित्रांनो आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. पहिलंच एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 1. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीचं हे उदाहरण आहे. आपण त्याला सोडवूया. वर्ग 9 मध्ये याच्यातला बराच भाग झालेला आहे. 2 इक्वेशन दिलेले आहे. ऍड करायचं आहे. ऍड करायचं म्हणजे साइन चेंज करायचं काही काम नाही. आता काय होणार आहे पहा. आपल्याला व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. 3 + 3y - 3y गेट्स कॅन्सल. 5 + 2 + 5 + 2 म्हणजे आन्सर येणार आहे +7. व्हॉट इज द आन्सर? +7. आणि फक्त 7 लिहिलं तरी चालेल. 9
9 प्लस 12 इज इक्वल टू 21. त्यानंतर 21 ॲज इट इज 7 मल्टिप्लायमध्ये होतं, साईड चेंज झाल्यावर ते डिनॉमिनेटरमध्ये गेलं डिव्हिजनमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की 21 अपॉन 7, 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजे व्हॉट इज द आन्सर 3. मित्रांनो आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे. प्लेस एक्स इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. चला कसं येईल पहा. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे आपण इथे लिहिणार 5 प्लस 3 वाय इक्वल टू 9. आपल्याला माहिती आहे की 5 प्लस 3 व्हॉट इज द आन्सर 15. मी इथं प्लस 15 लिहिणार मनातल्या मनात, आणि हे प्लस 15 जर इकडे ट्रान्सफर झाले तर हे होणार -15. मायनस दिलेला आहे, मी फक्त काय लिहिणार 15. पुन्हा एकदा पहा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये व्यवस्थितपणे प्रश्न वाचून काय अपेक्षित आहे तितकंच लिहायचं आहे. एक्स इक्वल टू 3, 5 3 जा 15, हे आहे प्लस 15. याला आपण ट्रान्सफर केलं LHS पासून RHS, प्लस 15 चे काय होतील -15. पण मायनस दिलेलंच आहे, आपण फक्त काय लिहिणार 15. आता 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. व्हॉट इज युअर आन्सर. तुमचा आन्सर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हॉट इज युअर आन्सर. चला माझा आन्सर आलेला आहे ग्रेटर नंबर 15, त्याचं साईन -15 मधून 9 गेले 6, -6 अपॉन 3, याचं उत्तर येईल 3 1 जा 3, 3 2 जा 6, -2. म्हणजे x इक्वल टू आलं 3, y इज इक्वल टू आलं -2. इथं आपण लिहिणार -3, सॉरी -3 नाही, फक्त 3 आणि -2, 3 आणि -2. याप्रमाणे मित्रांनो आपण 1.1 मधलं पहिलं उदाहरण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाणार आहोत. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि याच्यातलं पहिलं इक्वेशन आहे 3a प्लस 2b 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इक्वल टू 22. आपण हे उदाहरण इथं लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा उदाहरण कन्फर्म करू. 3a प्लस 5b इक्वल टू 27. ओके. a प्लस 5b इक्वल टू 22. पुस्तकातलं उदाहरण आणि आपलं उदाहरण, परीक्षेतलं उदाहरण आणि आपण लिहिलेलं उदाहरण सेम आहे याची खात्री एकदा करायची आहे. आणि मित्रांनो आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत वर्ग 9वीच्या मेथड प्रमाणे. आणि आपल्याला कोणती मेथड वापरायची आहे, इलिमिनेशन मेथड. आणि आपण प्लस किंवा मायनस करूया. आता या पुढील उदाहरण सोडवण्याच्या पूर्वी मला एक शब्द इथं वाचण्यात आलेला आहे, सायमल्टेनियस. आणि याचं उत्तर सायमल्टेनियस म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. मी जर इक्वेशन नंबर 1च लक्षात घेतलं तर याला इन्फिनाइट सोल्युशन आहे. फक्त इक्वेशन नंबर 1 घेतलं तर. फक्त इक्वेशन नंबर 2 घेतलं तर याला सुद्धा इन्फिनाइट सोल्युशन आहे. आणि सायमल्टेनियस म्हणजे दोन्हीही इक्वेशनचा एकदाच विचार करायचा आणि असं सोल्युशन काढायचं की ते दोन्ही इक्वेशनला लागू राहील. याला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. दोन इक्वेशनचा एकाच वेळेला विचार करणे आणि असं सोल्युशन शोधणे की जे दोन्हीही इक्वेशनला लागू राहील. मित्रांनो चला आता आपण हे उदाहरण पुन्हा एकदा लिहू. 3a तुम्ही पण लिहा प्लस 5b इज इक्वल टू 26, इक्वेशन नंबर 1. दुसरं पहा a प्लस 5b इक्वल टू 22. तुमच्या लक्षात आलं असेल की इथे एकदा उदाहरण लिहिलेलं होतं तरी मी हे उदाहरण पुन्हा लिहिलं. पहिलं इक्वेशन लिहिलं आणि काय केलं पहा, जागा सोडली. काय सोडलेली आहे, जागा. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण लिहिलं पुन्हा जागा सोडली. इतकं सिस्टमॅटिक आपल्याला वहीमध्ये उदाहरणं लिहायची आहेत. मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की कोणतेही उदाहरण सोडवण्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी आता आपल्याकडं सगळ्यात पहिले पाहायचं आहे की कोइफिशियंट सेम आहे का. व्हॉट इज द कोइफिशियंट 3. इकडे किती आहे 1. 3 आणि 1 नॉट इक्वल. 5 5, चला दोघांचा कोइफिशियंट 5 5 आहे म्हणजे आपलं 50% काम कमी झालेलं आहे. आपल्याला कोइफिशियंट सेम करायचं काम नाही. आता आपल्याकडे दोन मार्ग आहे. एक तर आपण दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करू म्हणजे प्लस करू, किंवा मायनस करू म्हणजे सबट्रॅक्शन करू. मित्रांनो प्लस केलं तर काय होईल पहा, इथं +5 +5 +5 +5 आन्सर इज +10.
आपल्याला ते हे टर्म काढून टाकायचं आहे, झिरो करायचं आहे, म्हणून आपल्याला प्लस करून चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, याचं मायनस करावं लागेल. काय करावं लागेल, मायनस. आणि आपल्याला माहिती आहे की मायनस जर करायचं असेल दोन इक्वेशनचं तर साईन चेंज होतात, बदलतात इक्वेशन नंबर 2 चे. म्हणून इथं पहा प्लस होतं मायनस, प्लस आहे मायनस, इथं प्लस आहे मायनस. ही गोष्ट नीट लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याकडे दोन मार्ग आहेत, प्लस आणि मायनस. आपण जर प्लस केलं तर आन्सर 10 येऊ लागलं, म्हणून आपण ते करणार नाही. त्याच्याऐवजी आपण काय केलं सांगा लवकर, आपण काय केलं, मायनस. आणि मायनस केलं की काय होतं, साईन बदलतं. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आता पहिला कोइफिशियंट आला 3 म्हणजे +3, दुसरा कोइफिशियंट आला -1, 3 - 1. सांगा किती येईल उत्तर. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो. 2 ये. ओके. आता दुसरा +5, इथं -5, +5 -5 गेट्स कॅन्सल, 0 म्हणजे हे कट होईल, कट होईल. आणि कट करण्यासाठीच आपण सबट्रॅक्शन केलं. इज इक्वल टू 26 प्लस आहे आणि 22 मायनस आहे. 26 - 22 इज इक्वल टू 4. ए इज इक्वल टू 4/2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? ए इज इक्वल टू 2. आपला अर्ध काम झालेला आहे. नाऊ पुट ए इक्वल टू 2 इन कोणत्याही इक्वेशन मध्ये जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही, पण मला दुसरं इक्वेशन सोपं वाटतंय. दुसऱ्यामध्ये लिहितो ए प्लस 5b, ए प्लस 5b इक्वल टू 22. पुन्हा एकदा पहा, ए प्लस 5b इक्वल टू 22. आता ए ची व्हॅल्यू 2 आहे, प्लस 5b इज इक्वल टू 22. 5b इज इक्वल टू 22 मायनस 2. चला मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि वहीमध्ये स्वतःहून सोडवा. चला, ही स्टेप रॉंग झालेली आहे. ही स्टेप रॉंग झाली आपली. b इज इक्वल टू 20/5. 5 1 जा 5, 5 4 जा. व्हिडिओ पॉज करा आणि b ची व्हॅल्यू काढा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पहा. सो a इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? a इक्वल टू 2, b इक्वल टू 4. सोल्युशन a कॉमा b इज इक्वल टू 2,4. सॉल्वचा अर्थच आहे की सोल्युशन शोधा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॉल्व? फाइंड द सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? जर आपण ए आणि बी ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेवली, पहा इक्वेशन मध्ये ठेवली, ए ची व्हॅल्यू किती आहे 2,4. 2,4 2 4 2 2 5 4 जा 20. दोघांचं ऍडिशन 22 म्हणजे झालं सोल्युशन. इथं इक्वेशन नंबर 2, ए प्लस 5b, 3a प्लस 5b, 2 4 3 2 जा 6, 5 4 जा 20, 6 प्लस 20 26. आणि दोन्हीही इक्वेशनला हे सोल्युशन लागू आहे. दोन्ही इक्वेशन आपण ऍट ए टाइम कन्सिडर केले, म्हणून याला सायमल्टेनियस इक्वेशन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे जाणार आहोत. आणि काय आहे पहा क्वेश्चन नंबर 2. x प्लस 7y इक्वल टू 10, x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7. मित्रांनो, प्रत्येक उदाहरण सोडवण्याच्या पूर्वी पुस्तकात दिलेलं किंवा क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं उदाहरण आणि आपलं उदाहरण सेम आहे का हे एकदा कन्फर्म करा. चला, ओके. x प्लस 7y इक्वल टू 10, 3x मायनस 2y इक्वल टू 7. दोन्ही इक्वेशन आपण सिस्टमॅटिक एका खाली एक लिहून घेणार आहोत. x प्लस 7y इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 1. सेकंड, थोडी इथे जागा सोडायची आहे 1-2 ओळी आणि मग लिहायचं आहे. काय आहे 5 सेकंड. 3x मायनस ट्वाइस y इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. पुन्हा जागा सोडायची, पद्धतशीर जागा सोडा मित्रांनो 1-2 ओळीची आणि मग लिहा. आता सर्वात पहिले आपण काय करणार, कोइफिशियंट पाहणार. नाउ व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x? What is the coefficient of x? Coefficient of x is 1. What is the coefficient of x? Coefficient is 3. Not equal. चला, सेकंड इक्वल आहे का पाहू. इकडे आलं +7, इकडे आलं 2. नॉट इक्वल. म्हणजे मित्रांनो, आपल्याला इथं हे दोन्हीही
कोइफिशियंट सेम नाही म्हणजे आपल्याला हे इक्वल करून घ्यावं लागेल. मी काय करतो की ह्या इथं 1 आहे, 1 ला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे? 3 1 जा 3 आणि हे दोन्ही बी सेम होणार आहेत. म्हणून आपण इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. कसं येईल पहा आता. याला 3 न मल्टिप्लाय करू, याला 3 न मल्टिप्लाय करू, याला 3 न मल्टिप्लाय करू आणि काय येणार पहा. 3 1 जा 3, 3x प्लस या 7 ला 3 न मल्टिप्लाय करू, 21y इज इक्वल टू 10 into 3 30. इक्वेशन 1 चं रूपांतर आता इक्वेशन 3 मध्ये झालं कारण आपण त्याला 3 न मल्टिप्लाय केलं. इक्वेशन नंबर 2 मध्ये कोणताही बदल नाही म्हणून आपण त्याचं नंबर बदलणार नाही आणि जसं आहे तसंच त्याला लिहून घेऊ. इक्वेशन नंबर 2. मित्रांनो, इक्वेशन नंबर 1 ला 3 न मल्टिप्लाय केलं, त्याच्यात बदल झाला म्हणून त्याला इक्वेशन नंबर 3 करून टाकलं. इक्वेशन 2 आहे तसंच आहे म्हणून त्याचा नंबर काही आपण बदलला नाही. पुन्हा थोडी जागा सोडा मित्रांनो आणि मग लिहा. आता आपल्याकडे पुन्हा 2 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे ऍडिशनचा, दुसरा आहे सबट्रॅक्शनचा. आता पहा +3 पुन्हा +3 किती होतील? +6. आपल्याला ते दोन्ही कट करायचे आहे म्हणून आपल्याला आता ऍडिशनचा मार्ग चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की काय करावं लागेल? साईन बदलावे लागतात. कसे साईन बदलतील पहा. हे प्लस आहे, मायनस होईल. -3 गेट्स कॅन्सल. हे मायनस आहे, हे काय होणार आहे? प्लस होणार आहे. इथं काहीच साईन नाही म्हणजे प्लस आहे, हे मायनस होणार आहे. मित्रांनो, थोडंसं फास्ट सोडवायचं आहे. आता व्हॉट इज द कोइफिशियंट? +21. व्हॉट इज द कोइफिशियंट? +2. +21 +2 +23y. मित्रांनो, परीक्षेमध्ये किंवा वहीमध्ये असं काही करू नका. तुम्हाला समजण्यासाठी ते केलेलं आहे. आता इकडं पहा, कोइफिशियंट किती आहे? +30. त्याच्यानंतर -7 +30 - 7 23. y इज इक्वल टू 23/23 आणि व्हॉट इज द आन्सर? 1. y इज इक्वल टू 1. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि सोडवून पहा. नाऊ पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. या गोलचा अर्थ इक्वेशन आहे. इक्वेशन नंबर कोणतं इक्वेशन आपल्याला सोपं वाटतंय पहा. मला 1 नंबरचं सोपं वाटतंय. 1 नंबरचं x + 7y इक्वल टू 10. x + 7y इक्वल टू 10. जितकं तुम्ही मोकळं आणि मोठ्या अक्षरात याल तितकं उदाहरण हे चुकणार नाही. कोणतीही सिली मिस्टेक होणार नाही. मित्रांनो, y च्या ठिकाणी आपण किती लिहिणार आहे आता? 1. x ॲज इट इज प्लस 7 ॲज इट इज. y ची किंमत 1 आहे इज इक्वल टू 10. चला सोडवा मित्रांनो. तुमचं आणि माझं उत्तर सेम येते का? x + 7 1 जा 7 इक्वल टू 10. x इज इक्वल टू हा +7 ट्रान्सफर केला काय होईल? -7. x इक्वल टू 10 - 7 x इक्वल टू 3. सो मित्रांनो, सो या प्रकारे लिहू नका, साईन काढा. सो x इक्वल टू 3, y इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? पहा एकदा. y इक्वल टू 1. सोल्युशन x, y इक्वल टू 3, 1. आणि मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 प्रमाणे आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण एकदा कन्फर्म करू मित्रांनो. आणि काय येईल पहा उत्तर. आता काय उत्तर आहे पहा आपलं. आपलं उत्तर आहे 3, 1. आपलं उत्तर आहे 3, 1. आपलं उत्तर आहे 3, 1. 3 1. 3 1 जा 3, 7 1 जा 7, 3 + 7 10. आपलं उत्तर बरोबर आहे. 3 3 जा 9, y -2 1 जा 2, 9 - 2 7. म्हणजे आपलं सोल्युशन बरोबर आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 सोडवलेला आहे. कोणती डिफिकल्टी असेल तर आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. चला मित्रांनो, आपण आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. आणि काय आहे पहा तिसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. 2x - 3y. मी याला इथे घेऊन जातो. 2x - 3y. मित्रांनो, पुन्हा एकदा उदाहरण कन्फर्म करूया उदाहरण. आपण आपलं पेजचं पान, पुस्तकाचं पान पलटलेलं आहे म्हणून आता पुन्हा एकदा. यस, व्हेरी गुड. आला आता इथपर्यंत. 2x + 3y इक्वल टू 9. 2x + 3y इक्वल टू 9. 2x + y इक्वल टू 13. चला मित्रांनो, आपण हे उदाहरण बरोबर लिहिलेलं आहे.
आणि आता उदाहरण सोडवणार आहोत. एकदम सोपं आहे. आपण नेहमीप्रमाणे एका खाली एक उदाहरण लिहून घेऊ. लिहिण्याच्या पूर्वी आपण उदाहरण कन्फर्म केलेलं आहे. पुस्तकातलं उदाहरण आणि आपलं उदाहरण सेमच आहे. आपल्या मनानं कोणताही बदल त्याच्यात आपण केलेला नाही. चला क्वेश्चन नंबर आता पुढं 2x प्लस वाय इक्वल टू 30 इक्वेशन नंबर 2. आणि आता सगळ्यात पहिले कोइफिशियंट पाहणार आपण. कोइफिशियंट 2 कामच झालं आपलं. कोइफिशियंट सेम आहे. चला मोठं काम करून टाकलेलं आहे. कोइफिशियंट सेम आहे. आता आपल्याकडे दोन मार्ग आहे. एकतर ॲडिशन करू किंवा आपण सबट्रॅक्शन करू. ॲडिशन केलं तर कोइफिशियंटच्या साईनमध्ये कोणताही बदल होत नाही. व्हॉट इज द कोइफिशियंट? +2. व्हॉट इज द कोइफिशियंट? +2. +2 किती झाले? +4. म्हणजे आपल्याला ॲडिशन करून चालणार नाही, कारण की हे कट होत नाही. म्हणून आता आपण काय करणार? सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण साईन बदलणार आहोत. चला कसं बदलणार साईन पहा. साईन बदलणार आहोत. इथं काय आहे? प्लस. प्लसचं काय होईल? मायनस. इथं काय आहे? प्लस. प्लसचं काय होईल? मायनस. इथं कोणतं साईन नाही आहे. प्लस. प्लस म्हणजे काय? मायनस. आणि मी इथं एक सूचना लिहितो. बाय इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 प्लस केलं का मायनस केलं? मायनस केलं, म्हणून इथं लिहिणार बाय 1 - 2. मागच्या दोन उदाहरणामध्ये आपलं लिहायचं राहिलं होतं, तर थोडंसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, प्लस किंवा मायनस. आता मायनस केलं, साईन बदलले. चला मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा. +2 -2 +2 -2 गेट्स कॅन्सल 0. म्हणजे आता हे आपण काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मित्रांनो तुम्ही असं गोल वगैरे करू नका. तुम्हाला समजायसाठी मी केलेलं आहे. हे झालं कट. आता व्हॉट इज द कोइफिशियंट? -3. व्हॉट इज द कोइफिशियंट? -3 -3. व्हॉट इज द कोइफिशियंट? काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे 1. पण हा 1 प्लस नाहीये. हा 1 काय आहे? मायनस आहे. -3 -1. सांगा काय आन्सर आहे? दोघांचं साईन सेम आहे. म्हणजे 3 + 1 4 आणि 3चं साईन -4. चला 9 9 इथं आलं 9, इथं आलं -13. 9 - 13 विच इज अ ग्रेटर नंबर? 13. त्याचं साईन कोणतं आहे? त्याचं साईन आहे मायनस. मायनस 13 मधून 9 गेले 4. y इज इक्वल टू y इज इक्वल टू y इज इक्वल टू -4. हा -4 जशाच्या तसा ट्रान्सफर करायचा. -4 मायनस मायनस गेट्स प्लस. 4 1 जा 4, 4 1 जा 4. मित्रांनो परीक्षेमध्ये चुकीनं बी मायनस मायनस असं कट करू नका. जसं आहे तसंच राहू द्या. फक्त मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस किंवा मायनस डिवायडेड बाय मायनस हे प्लस होतं. +1 किंवा फक्त 1 लिहिलं तरी चालेल. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर. कोणतं इक्वेशन सोपं वाटते पहा? 2x + y = 13. चालेल हेच उदाहरण घेऊ आपण. इन इक्वेशन 2 2x + y = 13. 2x + y = 13. चला y ची व्हॅल्यू किती आहे? 1. 2x + 1 = 13. 2x इज इक्वल टू +1 ट्रान्सफर केलं -1 झालं. 2x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12/2. 2 1 जा 2, 2 6 जा. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि सोडवून पहा. काही डिफिकल्टी असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. x इक्वल टू 6, y इज इक्वल टू 1. सोल्युशन SOLUTION. सोल्युशन पूर्ण लिहिण्याच्या ऐवजी आपण त्याला असं लिहितो SOLU डोक्यावर यान. सोल्युशन x, y 6,1. आणि मित्रांनो याला फ्रेम करायला विसरू नका. याला अर्धा मार्क आहे. त्या प्रकारे आपण हा क्वेश्चन सुद्धा सोडवलेला आहे. आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे जायचं आहे. क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधील आपण चौथं उदाहरण आता सोडवणार आहोत. मित्रांनो एकदा उदाहरण कन्फर्म करू. 5m - 3n = 19. ओके. त्याच्यानंतर m - 6n = -7. उदाहरण बरोबर आहे. मित्रांनो आपण सिस्टमॅटिक एका खाली एक उदाहरण हे लिहिणार आहोत. 5m - 3n = 19. इक्वेशन नंबर 1. m
मायनस 6n इक्वल टू -7 इक्वेशन नंबर 2. आणि मित्रांनो कोइफिशियंट काय काय आहे ते पाहू. इथं आहे 1, इथं आहे 5. ओके, आपण काय करू, याला 1 न मल्टिप्लाय करू, म्हणजे मल्टिप्लाय करण्याचं काम नाही. आणि याला 5 न मल्टिप्लाय करू. इक्वेशन नंबर 2 ला 5 न मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 5, मल्टिप्लाय बाय 5, मल्टिप्लाय बाय 5. इक्वेशन नंबर 2 मल्टिप्लाय बाय 5. आणि आता फर्स्ट इक्वेशन जसेच्या तसं लिहू. 5m मायनस 3n इक्वल टू 19 इक्वेशन नंबर 1, कारण कोणताही बदल नाही. पण आता इक्वेशन नंबर 2 ला आपण 5 न मल्टिप्लाय करू. 5 1 जा 5 मायनस 6 5 जा 30 n इक्वल टू 5 7 जा 35. मित्रांनो इक्वेशन नंबर 2 ला 5 न मल्टिप्लाय केल्यावर त्याच्यात बदल झाला आहे, म्हणून आपण बी इक्वेशन नंबर मध्ये बदल करू, त्याला इक्वेशन नंबर 3 करू. मित्रांनो परीक्षेमध्ये हे काही करण्याची गरज नाही, फक्त समजण्यासाठी मी ते केलेलं आहे. चला, आणि आता कोइफिशियंट सेम झालेले आहे. आपल्याकडे 2 मार्ग आहेत, आयदर प्लस और मायनस. पाहूया दोन्ही इक्वेशनचं प्लस करायचं, ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं. नाव कोइफिशियंट इज +5, कोइफिशियंट इज +5. आपण जर कोणताही बदल न करता +5 केलं तर +10 येईल, म्हणजे आपल्याला ऍडिशन करून चालणार नाही, ऍडिशन चालणार नाही. आपल्याला करावं लागेल सबट्रॅक्शन. काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन. आणि म्हणून मी दोन्ही इक्वेशनच्या मध्ये सबट्रॅक्शनचं चिन्ह देतो. आणि आपल्याला माहिती आहे की सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला साईन बदलावे लागतात, चिन्ह बदलावे लागतात. हे प्लस आहे मायनस होईल, हे मायनस आहे हे प्लस होईल, हे मायनस आहे हे प्लस होईल. चला मित्रांनो साईन बदललेले आहेत. आणि इथं लागलं तर लिहून टाकायचं आपल्याला बाय 1 -3. तसं हे चिन्ह आपण इथं दिलेलंच आहे, पण तरी देण्यास काही हरकत नाही. नाव +5 -5 गेट्स कॅन्सल, -3 इकडे करतो मी, -3 प्लस 30, -3 + 30, 30 इज ग्रेटर नंबर, साइन इज प्लस, 30 मधून 3 गेले, 27n इज इक्वल टू, त्याच्यानंतर 19 प्लस 35. मित्रांनो ऍडिशन करा आणि तुमचं उत्तर काय येतं ते मला सांगा. या प्रकारे आपण प्लस मायनस शांततेनं बाजूला एक रेषा मारा, आणि इथं जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर आपलं चुकणार नाही, कारण की परीक्षेच्या टेन्शनमध्ये स्मॉल मिस्टेक्स होतात आणि आपले मार्क जातात. आता n इज इक्वल टू करा मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतंय का पहा. 27 1 27, 27 2 54, n इज इक्वल टू 2 ही झाली पहिली व्हॅल्यू. मित्रांनो आपलं बरंचसं उदाहरण आता कव्हर झालेलं आहे. आता पुट n इक्वल टू 2 इन इक्वेशन, किती नंबरचं सोपं आहे पहा बरं, 2 नंबरचं सोपं आहे. इन इक्वेशन 2, व्हॉट इज द इक्वेशन नंबर 2, m - 6n इज इक्वल टू -7. पुन्हा एकदा पाहून घेऊ आपण, m - 6n इक्वल टू -7 बरोबर आहे. नाउ राईट डाऊन m as it is, minus as it is, 6 as it is. What is the value of n? आणि इथं कोणतं साइन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? 2 इज इक्वल टू -7. चला मित्रांनो समजण्यासाठी हे केलं होतं चिन्ह काढून टाकतो. चला पुढं, m - 12 इज इक्वल टू -7, m इज इक्वल टू -7. हे प्लस -12 ट्रान्सफर केलंय की +12 होतील. m इज इक्वल टू कोणता ग्रेटर नंबर आहे 12, त्याचं साइन कोणतं प्लस, 12 मधून 7 गेले 5. सो m इक्वल टू 5, n इक्वल टू 2. सोल्युशन m, n इज इक्वल टू 5, 2, आणि याला आपण फ्रेम करायचे आहे 5 2. मित्रांनो m ची किंमत आली 5,
यांची किंमत आली 2. 5 5 जा 25 मायनस 3 2 जा 6 आणि व्हॉट इज द आन्सर 19. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चला दुसरं इक्वेशन पहा. इक्वेशन नंबर 2 पाहायचं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एम 5. यांची व्हॅल्यू 2. 5 1 जा 5 मायनस 6 2 जा 12. 12 is a greater number, so minus 12 minus 5 7 and the answer is -7. या प्रकारे मित्रांनो आपलं शोधलेलं उत्तर हे बरोबर आहे. कारण उत्तर काढल्याबरोबर ते बरोबर का चूक आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असते आणि मलाही असते. मग आपण करतो काय की पुस्तकाच्या मागे सोल्युशन पाहतो. पण तसं न करता आपण जर सोल्युशन आहे का नाही बरोबर हे जर पडताळून पाहिलं तर आपलं काम बरंच सोपं होतं. मित्रांनो, नाऊ क्वेश्चन नंबर 5. 5x plus 2y is equal to -3. चला 5x 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 या 5x 5x आणि मला सांगा मित्रांनो काय आहे 5x minus 2y. काय उदाहरण आहे सांगा मित्रांनो एकदा. मी लिहिलेलं उदाहरण बरोबर एक पाहिजे. 5x मायनस नाही सॉरी प्लस 2y इज इक्वल टू -3. इक्वेशन नंबर 1. x प्लस 5y इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 2. मित्रांनो बुकमध्ये दिलेलं उदाहरण आणि मी लिहिलेलं उदाहरण योग्य आहे का बरोबर आहे का एकदा कन्फर्म करा. नाऊ व्हॉट इज द कोएफिशियंट 1. व्हॉट इज द कोएफिशियंट 5. म्हणून आपण काय करू इक्वेशन नंबर 1 ला 1 ने मल्टिप्लाय करू आणि 1 ने मल्टिप्लाय केल्याने कोणता बदल होणार नाही म्हणजे मल्टिप्लाय करायची गरज नाही. सर चांगली गोष्ट आहे. आता याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू 5 ने मल्टिप्लाय करू 5 ने मल्टिप्लाय करू 5 ने मल्टिप्लाय करू आणि इथं काय लिहिणार इक्वेशन नंबर 2 इंटू 5. चला पहिले इक्वेशन नंबर 1 लिहून घ्या आहे तसंच 5x प्लस ट्वाइस y इक्वल टू -3. इक्वेशन नंबर 1 कोणताही बदल नाही. पण आता इक्वेशन नंबर 2 मध्ये बदल होणार आहे. 5 इंटू 1 5 1 जा 5 प्लस 5 5 जा 25 इक्वल टू 5 4 जा 20. इक्वेशन नंबर 2. मित्रांनो हे सगळं कार्यक्रम आपण समजण्यासाठी केला होता. मी याला कट करून देतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि परीक्षेत लिहिलं तरी चालतं. चांगली गोष्ट आहे लिहिल्याचं काही प्रॉब्लेम नाही. चला मित्रांनो कोएफिशियंट सेम झालेले आहेत. आता आपल्याकडे 2 मार्ग आहेत. एक तर प्लस आहे किंवा मायनस आहे. आपल्याकडे 2 मार्ग आहे प्लस आहे किंवा मायनस आहे. प्लसचं म्हणजे ऍडिशन जर केली तर कोएफिशियंट जसे तसे ठेवायचे कोणताही बदल नाही त्याच्यात. +5 +5 10 होईल म्हणून आपल्याला हे काही चालत नाही. आपण आता याची काय करू सबट्रॅक्शन. इथं दोन्ही इक्वेशनच्या मध्ये लिहितो सबट्रॅक्शन. इथं लिहितो बाय 1 -2 आणि आता हे आपल्याला पाठ झालेलं आहे की सबट्रॅक्शन करायचं असेल तर साईन बदलायचे. काय बदलायचे साईन. चला हे आहे प्लस याचं झालं मायनस. हे आहे प्लस याचं झालं मायनस. हे आहे प्लस याचं झालं मायनस. +5 -5 गेट्स कॅन्सल. चला इथे किती कोएफिशियंट +2. मित्रांनो इकडे करू आपण आता कोएफिशियंट +2 -25 विच इज द ग्रेटर नंबर 25. त्याचं साईन मायनस 25 मधून 2 गेले 23. y इक्वल टू -3 आणि हे -20 -3 -20 दोघांचं साईन सेम आहे म्हणजे उत्तर येईल -23 आणि पुढचं व्हिडिओ पॉज करा मित्रांनो आणि तुमचं आणि माझं उत्तर सेम येतं का पहा. मायनस मायनस गेट्स कॅन्सल. y इज इक्वल टू 1. मित्रांनो चुकीनं पण याला असं प्लस प्लस करू नका. जसं आहे तसंच राहू द्या फक्त आन्सर प्लस करा. चला y इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणतं सोपं आहे पहा बरं एकदा. सोपं कोणतं आहे मला वाटतं हे सोपं आहे. x प्लस 5y इक्वल टू 4. x प्लस 5y is equal to 4. What is the value of y? 1. y ची व्हॅल्यू किती 1. x as it is plus as it is 5 into what is the value of y?
What is the value of y? 1 is equal to 4. X plus 5 ones are 5 equal to 4. X is equal to 4 plus 1 चं ट्रान्सफर केलं -5. X is equal to which is the greater number? 5. Sign is minus. 5 मधून 4 गेले 1. आणि so x equal to -1 and y equal to 1. Solution x comma y is equal to -1 -1. सॉरी -1 मार्क मायनस होतील. -1 + 1 हे याचं उत्तर आहे. मित्रांनो एकदा आपण उत्तर बरोबर आहे का पाहू. -1 + 1. 5 1 जा 5 आणि मायनस 2 1 जा 2 प्लस -5 + 2 -3. आन्सर इज राईट. त्याच्यानंतर -1 आणि इथे येईल 1 -1 5 1 जा 5 + 5 -5 + 5 + 4. आन्सर इज राईट. या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 5 पाहिले. विद्यार्थी मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे जाणार आहोत आणि 6 नंबरचा क्वेश्चन काय पहा. 1/3 1/3x + y is equal to 10/3 आणि इथं 11/4 आहे. विद्यार्थी मित्रांनो एकदा पुस्तकातलं उदाहरण आणि हे उदाहरण चेक करा. 1/3 आलेलं आहे तर याला थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं तर आपलं काम सोपं होईल. म्हणून आपण काय करू पहा. 1/3 x + y is equal to 10/3 इक्वेशन नंबर 1. त्या इक्वेशन नंबर 3ला आपण 3 मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे काय होईल पहा. 3 × 1/3x + 3 × y इक्वल टू 3 × 10/3. आणि मित्रांनो आता कट होत आहे पहा. 3 3 गेट्स कॅन्सल. 3 3 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? x + 3y इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 2. मित्रांनो हा डिनॉमिनेटरचा 3 काढण्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे. आता आपण सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं हे तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. सेकंड इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करायचं. कितीने मल्टिप्लाय करायचं सांगा. हा 4 काढायचा आहे म्हणजे कितीने मल्टिप्लाय करणार. 4 4 4 2x + 1/4y 2x + 1/4y इज इक्वल टू 11/4 इक्वेशन नंबर. याला आपण आता 3 देऊ. हे एक इक्वेशन तयार झालं. 3 याला मल्टिप्लाय कितीने करणार. 4ने करणार. 4 × 2x + 4 × 1/4 इक्वल टू 4 × 11/4. काय काय कट होते पहा. 4 2 जा 8x 4 4 गेट्स कॅन्सल. आणि इथं काय आहे y + y इज इक्वल टू 4 4 गेट्स कॅन्सल. इक्वेशन नंबर 4. आणि या इक्वेशन नंबर 4च्या खालीच आपण इक्वेशन नंबर 2 लिहिणार आहोत. x + 3y इक्वल टू 10. x + 3y इक्वल टू 10. आता कोइफिशियंट पाहू. इथं कोइफिशियंट 8 आहे आणि इथं किती आहे 1. म्हणजे आपण याला पूर्ण इक्वेशनला 1 न मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय करायची गरज नाही. आणि याला 8ने मल्टिप्लाय करू. 8 8 8 असं करा किंवा मग असे बी चालेल. पहा बरं 8च्या ऐवजी मी याला 3 न मल्टिप्लाय करतो. याला किती मल्टिप्लाय करतो 3 ने. याला 3 न केलं याला 3 न केलं याला 3 ने 3y 3y म्हणजे कोइफिशियंट सेम होतील. चला मित्रांनो आपण काय करू आता इक्वेशन नंबर 4ला 3 ने मल्टिप्लाय करू. याला 3 न मल्टिप्लाय करू. याला 3 न करून याला 3 न करू. इक्वेशन नंबर 8 3 जा 24 24x + 3y इज इक्वल टू 11 3 जा 33 इक्वेशन नंबर 5. आता आपण जर प्लस केलं तर हे दोन्ही प्लस प्लस आहेत. +6 येईल म्हणून आपण प्लसच्या ऐवजी आता काय करणार आहोत मायनस करणार आहोत. आणि इथे मी लिहिणार आहे मायनस. हे प्लस आहे मायनस करतो. हे प्लस आहे तर मायनस करतो. हे प्लस आहे तर मायनस करतो. हा 1
आणि हा -24 1 - 24 -23x प्लस 3y -3y गेट्स कॅन्सल. चला इकडे लिहितो 10 आणि हे -33 म्हणजे ॲन्सर आलं -23. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर काय ते लिहा. मी पण सोडवतो. ॲन्सर आलं +1 x = 1. परीक्षेमध्ये चुकीने बी आला असं +1 प्लस कॅन्सल करू नका, हाय तसंच राहू द्या. ॲन्सर प्लस लिहा फक्त. चला पुट x = 1 इन इक्वेशन. कोणतं सोपं आहे पाहावं. हेच सोपं आहे. x + 3y = 10. x + 3y = 10. What is the value of x? 1 + 3y = 10. 3y = 10 - 1. y = 9/3. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9. y = 3. So x = 1 and y = 3. Solution x, y 1,3 आणि याला फ्रेम करायचे आहे. या प्रकारे विचारतो आपण क्वेश्चन नंबर 6 सोडवलेला आहे. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 7 का. पुस्तक काढा आणि क्वेश्चन नंबर 7 पहा. 99x + 101y = 499. इक्वेशन नंबर 1. 101x + 99y = 501. मित्रांनो पुस्तकामध्ये एकदा उदाहरण कम्फर्ट करा. उदाहरण लिहिताना तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, हे 99 101 101 म्हणजे हे स्पेशल टाईपचं उदाहरण आहे. स्पेशल टाईपचं उदाहरण आहे कारण याच्यामध्ये क्रॉस कोइफिशियंट सेम आहे आणि म्हणून हे स्पेशल टाईपचं उदाहरण आहे. आणि मित्रांनो या स्पेशल टाईपचा पासवर्ड आहे ASA. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याकडं पासवर्ड आहे ASA. ए म्हणजे काय अँगल का? नाही. ए म्हणजे ॲडिशन, यस म्हणजे सबट्रॅक्शन, पुन्हा ए म्हणजे ॲडिशन. चला मित्रांनो आपण सगळ्यात पहिले या दोघांचं आता ॲडिशन करणार आहोत. काय करणार आहोत? ॲडिशन करण्याचा पासवर्ड काय आहे? पासवर्ड आहे ASA. ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन. हिचं मी आता लिहितो प्लस लिहितो. एक्सचा एक्स. 99 + 101 99 + 101 म्हणजे किती झाले? 200. 200x + 200y = 499,501. 99 × 100 म्हणजे झाले 1000 = 1000. चला मित्रांनो डिवाइड ईच टर्म बाय 200. 200x / 200 + 200y / 200 = 1000 / 2000. हे गेट्स कॅन्सल. x हे बी गॅट्स कॅन्सल. y 1 0 2 0 1 0 2 0 2 1 = 2 2 5 = 0. x + y = 5. इक्वेशन नंबर 3. मित्रांनो आता पुन्हा ती दोन्ही इक्वेशन लिहू आणि काय करायचे पाहू. काय 99x + 101y = 499. इक्वेशन 1. 101x + 99y = 501. इक्वेशन 2. काय पासवर्ड आहे? ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन, ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन. याचं काम झालं. आता आपल्याला करायचं सबट्रॅक्शन. दोन इक्वेशनच्या मध्ये सबट्रॅक्शनचं चिन्ह द्या आणि या प्रकारे सिस्टमॅटिक लिहा. मित्रांनो आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला साईन चेंज करावं लागतं. प्लसचं काय झालं? मायनस. या प्लसचं काय झालं? मायनस. ह्या प्लसचं काय झालं? मायनस. साईन चेंज केले. काय चेंज केले? साईन. आता काय करायचं का? 99 हे आलं मायनस 101. कोणतं ग्रेटर नंबर आहे? 101. त्याचं साईन मायनस. 101 मधून 99 गेले 2 - 2x. आता पुन्हा 101 - 99 101 - 99 म्हणजे ग्रेटर नंबर इज 101
प्लस आणि 2y इज इक्वल टू, चला विच इज द ग्रेटर नंबर 501. व्हॉट इज द साईन मायनस. 501मधून 499 गेले, ॲन्सर आलं -2. डिव्हाइड each term by 2. Divide each term by 2. Minus twice x upon 2 plus twice y upon 2 minus 2 upon 2. What is the answer? Minus x plus y is equal to, मायनस एकदाच आलं आहे म्हणून एकदा लिहून टाकायचं -1. इक्वेशन नंबर 4. मित्रांनो इक्वेशन नंबर 3 काय पहा एकदा. इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 5. x प्लस वाय इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3. आणि आपला पासवर्ड तुम्हाला माहिती आहे ए म्हणजे ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं. आता राहिलं काय ॲडिशन, म्हणून या दोघांच्या मध्ये लिहिणार ॲडिशन. -1 प्लस 1, -1 प्लस 1 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द कोएफिशियंट 1. व्हॉट इज द कोएफिशियंट 1. प्लस 1 प्लस 1 मीन्स प्लस 2y इज इक्वल टू, इथे किती आलं -1. -1 प्लस 5 विच इज द ग्रेटर नंबर 5. प्लस 5 तुम्ही गेला 4. y इज इक्वल टू 4 अपॉन 2. 2 1 2 2 2 4. y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2. पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन कोणतं लिहितात, तिसरं का चौथं. तिसरं सोपं आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 5. इन इक्वेशन 3 x प्लस वाय इक्वल टू 5, x प्लस 2 इक्वल टू 5. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं माझं उत्तर मॅच होते का पहा. या प्रकारे मित्रांनो 3,2 याचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि म्हणून हेच उदाहरण 2दा-3दा सोडवा तरच तुम्हाला हे उदाहरण लक्षात येणार आहे. सो व्हॉट इज द आन्सर 3,2. मित्रांनो आपण आता या प्रॅक्टिस सेटच्या शेवटमध्ये आलेलो आहोत आणि शेवटचं उदाहरण घेणार आहोत. 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधलं 8वं उदाहरण. अतिशय सोपं आहे. पुन्हा तसंच 49x minus 57y is equal to 172. Equation number 1. 57x minus 49y is equal to 252. Equation number 2. आणि मित्रांनो उदाहरण लिहिताच लक्षात आलं 49 49 57 57 म्हणजे हे स्पेशल टाईपचं उदाहरण आहे आणि याचा पासवर्ड आहे ए म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन. चला म्हणून आता मी काय करतो की इथं दोन्ही इक्वेशनच्या मध्ये जे जे अनावश्यक आहे ते कट करतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथं लिहिणार प्लस ॲडिशन. पहिले काय लिहिणार ॲडिशन. चला इकडं आपण लिहिणार आहोत. आता इकडं रफकाम करणार आहोत आपण. 49 57 एक्सचा एक्स 9 प्लस 7 6 4 प्लस 5 9 9 प्लस 1 10 मायनस मायनस ॲन्सर इज मायनस 106 वाय इज इक्वल टू 2 2 4 7 प्लस 5 12 कॅरी 1 3 4. वायज डिवाइड each term by 106. आणि मित्रांनो मनातल्या मनात याला जर 106 मग डिवाईड केलं की हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत आणि म्हणून ॲन्सर काय येईल एक्स. मनातल्या मनात याला पुन्हा 106नं डिवाईड केलं 106 हे दोन्ही कॅन्सल होणार आहे म्हणजे मग उत्तर काय येईल वाय. मनातल्या मनात करायचं. कशाला एक स्टेप वाढवायची गरज नाही. एक स्टेप वाढवायची. इक्वल टू याला 106नं करा. 6 4 जा 24 1 4 जा 4 म्हणजे उत्तर आलं 4. 106 इंटू 4 424. या प्रकारे मित्रांनो एक्स मायनस वाय इक्वल टू 4 हे झालं इक्वेशन नंबर 4. नाही इक्वेशन नंबर 4 नाही, हे इक्वेशन नंबर 3 झालं अजून 4 नाही.
इक्वेशन नंबर 3. आता आपण पुन्हा ते दोन उदाहरणं लिहू आणि काय करायचं पाहू आता. 49x minus 57y is equal to 172. Equation number 1. 57y minus 49y is equal to 252. Equation number 2. थोडासा स्पीड आपला वाढला होता. मी आता स्पीड थोडा कमी करतो शिकवण्याचा. आपला पासवर्ड आहे ASA. ॲडिशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन. ॲडिशनचं काम झालं. आता आपण करू सबट्रॅक्शन. काय करणार आहे? सबट्रॅक्शन. आणि आपल्याला माहिती आहे की सबट्रॅक्शन म्हटलं की साईन बदलायचे. मायनसचं काय होईल? प्लसचं काय होईल? मायनस. चला इथं बाजूला करतो. 49 minus 57 म्हणजे काय सांगा? -8y. बरोबर मित्रांनो, हे मायनसचं साईन आहे, याचा गोंधळ करू नका. 57 plus 49 which is the greater number? -57 is greater, so answer is -8. सॉरी एक्सच्या ऐवजी इथं y लिहावं लागेल. x minus y is equal to 172 आणि 252. याच्यात ग्रेटर नंबर 252 मायनस. चला इथं बाजूला करतो. 252 172 20 15मधून 7 गेले 8. ॲन्सर आलं 80. डिवाइड each term by 80. ईच टर्म बाय 80. मायनसनं करायची गरज आहे का? मायनसनं करू. सगळीकडे मायनसच आहे ना, मग मायनसनंच करू म्हणजे आपलं काम सोपं होईल. मायनस याला -8ने डिवाईड केलं. मायनस गेट्स कॅन्सल. 8 कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? एक्स. याला -8ने केलं. मायनस गेट्स कॅन्सल. 8 गेट्स कॅन्सल. प्लस वाय इज इक्वल टू. याला मायनसने केलं. मायनस केस कॅन्सल आणि उत्तर आलं 10. x plus y is equal to 10. इक्वेशन नंबर 4. याच्याच खाली इक्वेशन नंबर 3 लिहू. x minus y equal to 4. x minus y equal to 4. x minus y equal to 4. इक्वेशन नंबर 3. आपला पासवर्ड काय? ॲडिशन झाली, सबट्रॅक्शन झालं. आता काय राहिलं? ॲडिशन. म्हणून आता आपण या दोन इक्वेशनच्या मध्ये आपण ॲडिशनचं साईन, मोठं ॲडिशनचं साईन देणार आहे. म्हणजे परीक्षकाला पेपर तपासताना ते दिसलं पाहिजे. नाही तर मग इथं पण लिहा 4 + 3. 4 by 4 + 3. प्लस मायनस गेट्स कॅन्सल. 1 + 1 2x. 10 + 4 14. चला व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं माझं उत्तर मॅच होतं आहे का पहा. x = 7. सो x = 7. y = नाही आता x = 7 काढलं आहे. घाई करतो आहे आपण. पुढचं व्हॅल्यू राहूनच गेलं आहे अजून. मला वाटतं काढलं. पुट x = 7 इन इक्वेशन कोणतं घेता? x + y = 10. तिसरं इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. x + y = 10. 7 + y = 10. काढा मित्रांनो उत्तर. तुमचं उत्तर आणि माझं उत्तर सेम येतं आहे का पहा. माझं उत्तर 3 आलं वायचं. x = 7 y = 3. सोल्युशन. चला काय सोल्युशन लिहा पटकन. सोल्युशन x, y 7, 3. मित्रांनो आपण हे जे दोन उदाहरणं सोडवलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे उदाहरण आहे आणि याच्यापैकी एक उदाहरण 100% परीक्षेला येतं. गॅरंटेड आहे. तुम्ही सगळे PYQ पहा. मागच्या वर्षाचे प्रश्न 7व्या आणि 8व्यापैकी एक उदाहरण 100% परीक्षेत येतं. कसं येतं पहा. एक तर येतं सॉल्व 3 किंवा 4 मार्काला पुस्तकात दिल्याप्रमाणे, किंवा फाइंड
एक्स प्लस वाय. पहा आपण एक्स प्लस वाय काढली का पहा बरं. एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय, हे पहा एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. म्हणजे इथपर्यंत सोडवायचं. एक तर एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढा किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा, एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढा किंवा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढा. म्हणजे 3 प्रकार उदाहरणाचं. एक तर पुस्तकात दिलं तसं सॉल्व, किंवा एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वाय. मित्रांनो, कधी कधी 1 मार्कासाठी हा MCQसुद्धा येतो. आपल्या प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा या टाईपचा एक प्रश्न आहे. तर मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, याला चॅलेंज नाही. नियमितपणे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर निश्चितच तुम्हाला परीक्षेत अवघड जाणार नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी इथे एक असं सांगू इच्छितो की क्वेश्चन नंबर 2 घेतला की याच्यातले पहिलं, तिसरं आणि 5वं हे 3च उदाहरणं सोडवायचे. पुढं 1.2मध्ये जायचं, त्यातले 3 उदाहरणं सोडवायचे. 1.3मध्ये जायचं, त्याचे 3 उदाहरणं सोडवायचे. 1.4मध्ये जायचं, त्याचे 3 उदाहरणं सोडवायचे. 1.4 झालं की पुन्हा 1.1वर यायचं आणि हे जे 3 उदाहरणं सोडवली होती आपण 1, 3, 5 हे काढून टाकायचे आणि सोडवायचे कोणते 2, 4, 6. आपण जेव्हा हे 3 उदाहरणं सोडवू तेव्हा पेन्सिलने पुस्तकामध्ये टिक मार्क करा किंवा राऊंड करा, किंवा काय करा राऊंड. सेकंड राऊंडला 2, 4, 6 असे सोडवा. पुन्हा 1.4मधले राहिलेले 3 सोडवा. ॲट ए टाईम पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवायचा नाही. 3 उदाहरणं सोडवायचे, पेन्सिलनं टिक मार्क करायचं. तर मित्रांनो, आपण या प्रकरणामधला अतिशय महत्त्वाचा असा 1.1 पूर्ण केलेला आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की किमान 2 मार्काचं या एक्झरसाईजमधून 100% येणार. मित्रांनो, पुन्हा भेटूया 1.2मध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.